आज आपण करतोय ताकातला पालक। त्याच्यासाठी पालकची एक जुडी चांगली धुवून स्वच्छ मी बारीक चिरून घेतली आहे। हा आपण ताक करून घेतलंय दह्याचं आणि आता ह्याच्यामध्ये आपण थोडं बेसन घालून घेणार आहोत आणि परत ते घाटून घेऊया। हा इथे आपण लसूण ठेचून घेतलंय, थोडी दालचिनी घेतली, 2 लवंगा घेतल्यात, आपण कढीपत्ता घेतलाय आणि मेथी दाणे घेणार आहोत आणि मोहरी। तेल तापल्यावर आपण मोहरी टाकली आहे। मोहरी तडतडली की आपण बाकीचे फोडणीचे मसाले घालू। मोहरी तडतडल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मेथ्या टाकल्या आहेत, लवंग टाकली आहे, दालचिनी टाकली आहे। आता मी त्याला लसूण चांगला परतून घेऊया आपण, थोडासा लाल होऊ दे लसूण। आता आपण ह्याच्यामध्ये मिरच्या टाकणार आहोत, जिरं टाकूया, कढीपत्ता, आता हिंग टाकूया। त्याच्यावर आपण पालक टाकून परतून घेणार आहोत। पालक शिजायला काही फारसा वेळ नाही लागत आणि पालकमध्ये एकदम रिच इन आयर्न असतं, लोह मिळतं शरीराला चांगलं। तुम्ही लोखंडाच्या कढईत बनवली तर अजून चांगली आहे ही भाजी। पालक शिजले आपले 2-3 मिनिटात। आता त्याच्यात आपण मीठ आणि हळद टाकली आहे, परत थोडं मी परतून घेते। आता हे जे आपण ताकामध्ये बेसन मिक्स केलं होतं ते आपण ह्याच्यात ओतणार आहोत। तुम्हाला किती घट्ट हवंय, कसं हवंय त्याच्याप्रमाणे हे तुम्ही बेसन टाका त्याच्यामध्ये। मी 2-3 चमचे बेसन टाकले आणि साधारण मी एक अर्धा किलोचा दह्याचा डब्बा घेतला। तर ह्याला आपण चांगलं ढवळूया। सो पालकमधून आपण जसं बघितलं भरपूर आपल्याला आयर्न मिळतं, पण नुसतं पालकाची भाजी खायला थोडंसं ती हरवस लागते। सो पालक बनवण्याचे वेगवेगळे तरीके, टेस्टी पद्धतीने, हेल्दी अँड टेस्टी। आणि हे जो आम्ही पालक आणला होता त्यांनी अशी पूर्ण जुडी दिली होती। आता मी ही कुंडीत लावून बघणार आहे, जर घरच्या घरीच आलं पालक तर मग आपण फक्त आय थिंक त्याची फक्त वरची पानं कट करून घ्यायची असतात आणि ती मुळं खाली वाढत राहतात। त्यामुळे आपण हे पण कुंडीत लावून बघू की आपलं झाड येतं का पालकाचं। जर आलं तर आपण घरच्या घरी हार्वेस्ट केलेला ताजा पालक खाऊया। मग तर आपली ताकाला उकळी आलेली आहे। आपण हे थोडं पातळसर केलं। तुम्हाला जर चपाती किंवा भाकरीबरोबर खायचं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये ताकाची क्वांटिटी कमी करा किंवा ह्याच्यामध्ये बेसनची क्वांटिटी थोडी वाढवा। मला हे राईस बरोबर खायचं आहे म्हणून मी त्याला ते थोडं पातळ केलंय। सो हे ऑल इन वन आहे। असा सुद्धा पातळ सुद्धा तुम्ही ज्वारीची भाकरी, तांदळाची भाकरी बरोबर खाऊ शकता। तर आपण ह्याला वरतून अजून फोडणी द्यायची आहे। आता आपण ह्याच्यात थोडा गूळ टाकणार आहे। गूळ ऑप्शनल आहे, तुम्हाला हवा असेल तर टाका, नाहीतर नका टाकू। साखर पण टाकू शकता, पण साखरापेक्षा गूळ हेल्दी आहे सो मी गूळ टाकते। इथे आपण तूप गरम करून घेतलंय, त्याच्यात आपण परत लसूण टाकणार आहोत। लसूण चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। लसूण आपला लाल झाला त्याच्यामध्ये मी एक लाल मिरची टाकणे आहे, परतून घेऊ त्याला। फोडणी झालेली आपली, कढी पण आपली पूर्ण झालेली आहे। त्याचा आपला गॅस बंद करूया आणि ही मी वरतून फोडणी टाकणार। अशा प्रकारे आपला ताकातला पालक रेडी झालेला आहे। तर करून बघा नक्की। आणि जर तुम्हाला आमची डिश आवडत असतील, आमचे पदार्थ तुम्हाला चांगले होत असतील, मला टेस्ट आवडत असेल तर नक्की आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि कमेंट्समध्ये तुमचा फीडबॅक पण नक्की सांगा। थँक्यू।